त्यांनी यामध्ये काय काय केलेलं आहे त्याच्यामध्ये या मुलीला न्याय मिळण्यासाठी तुमच्या मागणी तिला न्याय मिळावा, न्याय मिळण्यासाठी सरकारने काय केलेलं आहे या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना माहिती असणं आवश्यक तुम्ही इथं जमलेल्या सर्व लोकांना ज्या काही शंका असतील एका वेळेला एक व्यक्ती जो आहे तो एक 3-4 लोकांशी बोलू शकतो, 1000 लोकांशी एका बोलता येत म्हणून तुमच्यापैकी ज्या काही मागण्या आहे त्यांच्या ह्या भगिनी मागता आहे त्यांच्याही बोलणं होईल तितकं समस्या होतं बोलणं 2 मिनिटं थांबा. आपण सगळेजण इथं या मुलीला न्याय देण्यासाठी सगळे जमलेलो आहोत. न्याय देण्याच्या एका प्रक्रियेमध्ये आपल्या लोकांची जी आहे मागणी आहे, आमच्या लोकांचं काम आहे की आपण काय काय कारवाई केलेली आहे. त्यामुळे पण समाधान आपलं करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि आमचे आपल्याला सांगतात त्यासाठी वरिष्ठ मंडळी घरी आलेली आहे ते आपल्याला सांगतील त्याप्रमाणे एकदा आपण समजून घ्या की काय चाललेलं आहे, काय समजून घ्या. हे समजून घेतल्यानंतर आपलं लक्षात येईल आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी सुरक्षित मार्गाने ज्या काही गोष्टी करायच्या त्या करण्यासाठी कारवाई केलेली आहे किंवा नाही एवढं हे आपण समजून घ्यायला पाहिजे आहे. त्यांचं ऐकून घ्या नंतर तुम्ही बोला. 2 मिनिटं ऐकलं तर आंदोलनकर्ते कुठल्याही परिस्थितीमध्ये पोलिसांचं ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीये आणि हे स्पष्ट होत आहे की आंदोलन करताना आता पोलिसांवरती अजिबातच विश्वास राहिलेला नाही. दोन मिनिटं ऐका. ज्यावेळेला आमचा रिपोर्ट झाला तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
की चौकी आणि नंतर की चौकी आमची अधिकारी मुलगी आहे. आता घरी गेले. आता घरी गेले म्हणून फोन करून आलोय. तर हळूहळू या आता रेल्वे ट्रॅकवरची गर्दी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढतीये. खाली वर आणि अगदी टपावर सुद्धा मोठ्या संख्येनं हे लोक या ठिकाणी जमलेले आहेत. राज्यातले मंत्री दीपक केसरकर असतील किंवा गिरीश महाजन असतील, हे दोघेही सध्या बदलापूरच्या दिशेनं रवाना झालेले आहेत. 4 वर्षाच्या 2 मुलींवरती लैंगिक अत्याचार केल्यानंतर पालकांची जी मागणी होती गुन्हा दाखल करण्याची, ती सुद्धा पोलिसांनी पूर्ण केली नाही, असा सातत्यानं आरोप होतोय. आणि त्यामुळे त्याची परिणिती म्हणून आज हे आंदोलन आपल्याला बदलापूरमध्ये दिसतंय. बदलापूरच्या रेल्वे ट्रॅकवरती सर्व आंदोलनकर्ते, पालक आणि सामान्य नागरिक आज उतरलेले आहेत. आणि हे दृश्य फक्त रेल्वे स्थानक परिसरातली नाहीये, तर संपूर्ण बदलापूरच्या रस्त्यावर सुद्धा आज मोठ्या संख्येनं पालक उतरलेले आहेत आणि वी वॉन्ट जस्टिस या एकच घोषणा दिल्या जात आहेत. 5 तासांपासून पोलीस या सर्व आंदोलकांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु पोलिसांवरती विश्वास नाहीये आंदोलकांचा, हे स्पष्ट होत आहे. आम्हाला काहीही नको, आम्हाला आरोपीला फाशीची शिक्षा द्यायची आहे, ही एकच मागणी या सर्व आंदोलनकर्त्यांची आहे. एक मिनिट तुमच्यातला जो एक जण बोलू इच्छित आहे. आता आंदोलनकर्त्यांना बोलण्याची सुद्धा संधी पोलीस देत आहेत. आंदोलनकर्त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यामुळे आंदोलनकर्ते काही बोलतात का पोलिसांच्या समोर, ते पाहू. आपल्या मागणीप्रमाणे नक्कीच आरोपीला फाशी होईल याची परंतु आपल्याला संविधानाने दिलेल्या कायदेशीर मार्गातच आपल्याला अवलंबन करावं लागेल. आपल्याला कायदेशीर मार्गानेच अवलंबन करावं लागेल आणि कायदेशीर प्रक्रिया पार झाल्यानंतरच आपल्याला तिथपर्यंत पोहोचावं लागेल. तर सनदशीर मार्गानं, कायदेशीर मार्गानंच या आरोपींवरती कारवाई केली जाईल अशी भूमिका पोलिसांनी स्पष्ट केलेली आहे. आणि त्यावरती नकारात्मक प्रतिक्रिया सर्व आंदोलकांची आलेली आहे. अशी सुद्धा भूमिका या आंदोलकांची. त्यांना आपण अपॉइंट करू आणि आरोपीला फाशी होईल. ऐका आता तुमचे ऐका 2 मिनिटं तुमचे लोक आता बोललेले आहेत. मला 2 मिनिटं बोलत आहेत.
सगळं बोलून ते डिसिजन घ्यायचे. भारत माता की भारत माता की भारत माता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की बंधुको आपण माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या लोकशाही राज्यातील जबाबदार नागरिक आहोत. माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये कशी कारवाई करायची हे लिखित स्वरूपात दिलेलं आहे आणि आपण त्यांनी दिलेल्या मार्गाने तुमची जी मागणी आहे त्या बाबतीत कसल्याही परिस्थितीमध्ये या केसमधील आरोपीला फाशी होण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करून याची खात्री करत आहोत. दुसरा या केसमध्ये फाशी होण्यासाठी आपल्याला ही केस फास्टॅग कोर्टामध्ये चालवावी लागेल. ती प्रक्रिया देखील आपण तात्काळ पूर्ण करत आहोत. ही केस चालवण्यासाठी आपल्याला जे अतिशय प्रभावी असे विशेष सरकारी वकील आहेत त्यांची नियुक्ती देखील करत आहोत. त्यामुळे तुमची जी मागणी आहे फाशी ही निश्चितपणे होईल यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध आहोत. बोला भारत माता की भारत माता की भारत माता की. आणि जर ही फाशी होणारच आहे कसल्याही परिस्थितीत अत्यंत तातडीनं हा विषय सर्व स्तरावर घेण्यात आलेला आहे. तुमच्या भावनांशी आम्ही 1000% सहमत आहोत की जशी तुमची मुलगी आहे तशी आमची देखील मुलगी आहे. त्यामुळे कसल्याही परिस्थितीत हे होणारच आहे. ते देखील होईल ते देखील होईल. ठीक आहे. पुन्हा एकदा भारत माता की भारत माता की. कसल्याही परिस्थितीत आपण राज्यभक्तीचा
आता आता या ठिकाणचे डीसीपी ज्यांनी आपल्याला जे आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासन तुमच्या आंदोलनकर्त्यांपैकी काहींनी सांगितलं लेखी स्वरूपात पाहिजे हे लेखी स्वरूपात द्यायला आम्ही तयार आहोत आम्ही लेखी स्वरूपात द्यायला तयार आहोत. आता या क्षणाला ज्या कायद्यामध्ये फाशीची तरतूद आहे फाशीची तरतूद आहे डीसीपी साहेबांनी आता या ठिकाणी तुम्हा सगळ्यांना हात जोडून विनंती आहे सर्व काय सकाळी 10 वाजल्यापासून आंदोलन सुरू आहे. सकाळी 5 वाजल्यापासून आंदोलन सुरू आहे. सकाळी 5 वाजल्यापासून आंदोलन सुरू आहे. तुमची भावना आम्हाला समजतात. तुमच्या आंदोलनाबरोबर प्रशासन पूर्णपणे सहमत आहे. मी आता लेखी सर्वांना पुन्हा आव्हान आहे सर्वांना नम्र विनंती आहे कृपया कुणाचाच आवाज तुम्हाला येत नाहीये. तुम्ही ज्या काही मागण्या मांडत आहात त्या मागण्यांशी प्रशासन आणि शासन पूर्णतः सहमत आहे 100% सहमत आहे. या काहींनी आता विचारलं की याच्यामध्ये ही शिक्षा कधीपर्यंत येऊ शकते. पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी म्हणून मी तुम्हाला सांगतो की अशा केसेस जलद गती न्यायालयात चालल्यानंतर अगदी फास्ट म्हणजे 15 ते महिनाभरामध्ये 15 जलद गती न्यायालयामध्ये ज्या केसेस चालल्या त्या लवकरात लवकर निकाली मिळालेल्या आहेत. तुम्ही सरकारने त्यांना अपेक्षित आहे. तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो पुन्हा एकदा विनंती करतो आहे. या ठिकाणी स्थानिक डीसीपी सुधाकर पाटारे यांनी आपल्याला राज्यरक्षेची आठवण दिली की योग्य जी प्रोसेस आहे ती फॉलो करण्याची जबाबदारी आमची आहे. इथे दादा आणि भगिनी यांनी आम्हाला सांगितलेली लेखी पाहिजे आणि लेखी सुद्धा निवड द्यायला तयार आहे. समजून घ्या की पूर्ण तुमच्या आंदोलनातील मागण्यांची प्रशासन पूर्णतः सहमत आहे. जी आहे हे सगळे जे चॅनल्स आहेत त्या चॅनलने महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये घेतलेली आहे. आता याची दखल पूर्णतः घेतली गेलेली आपल्याला कल्पना आहे आणि त्याच्यामुळे आता मुंबई लोकांची आपली रेल्वे जी आहे ही मुंबईची जीवनवाहिनी आहे ती येणारे बंद करणे योग्य नाही. आपल्याला प्रशासनातर्फे पोलिसांतर्फे पुन्हा एकदा अनाउन्स करतो आहे की आपल्याला या ठिकाणी स्थानिक डीसीपी यांनी आश्वासन दिले आहे की आम्हाला शासनाच्या सुद्धा काय सूचना आहेत की यामध्ये लवकरात लवकर म्हणजे अगदी 2-3 दिवसामध्ये याची चार्जशीट जाऊ शकते. तसंच 5-6 दिवसामध्ये लवकरात लवकर यामध्ये निकाल लागेल आणि त्यांचे जे दोषी आहेत त्यांना प्रशासनाची आपल्याला हात जोडून विनंती आहे. आपण रेल्वे ही मुंबईची आणि मुंबई उपनगराची जीवनवाहिनी आहे. आपण अनेकांचं जीवित अधिक सुरक्षितता धोक्यात घालत आहोत. अनेक विद्यार्थी अनेक महिला अनेक वृद्ध व्यक्ती प्रवास करतात. आपल्याला या ठिकाणी आपण आश्वासन देत आहोत आणि लेखी सुद्धा आश्वासन देत
आंदोलन त्यामध्ये आपलं आंदोलन करताना इथे महिला भगिनी आहेत आपण ज्या ठिकाणी उभे आहात ते सुरक्षित ठिकाण नाहीये त्या ठिकाणी लोक खेळत आहे त्या ठिकाणी आपल्याला एखाद्या महिलेला इजा पोहोचू शकते आपल्या महिला आपले आंदोलन जे आहे त्या आंदोलनाची दखल शासनाने घेतलेली आहे आपल्या आंदोलनाची दखल शासनाने घेतलेली आहे माझी विनंती आहे आपल्यापैकी कोणीतरी या ठिकाणी येऊन आपल्याशी संवाद साधावा आणि आपल्यापैकी कुणीही येताना आम्ही मला आव्हान देतोय आम्ही तर काही नाहीये आम्ही की आपण एका समाजाचे घटक आहोत आपल्याला विनम्र आव्हान आहे आपलं आंदोलन आहे ते चालू राहू दे मी आपल्याला आपल्या आंदोलनाच्या विरोधात नाही आहे प्रशासन आपल्या आंदोलनाच्या विरोधात नाही आहे प्रशासन आपल्या आंदोलनाच्या विरोधात नाही आहे तसं आपण विचार करा सकाळपासून मी आंदोलन करताय आणि आम्ही तुमच्याशी संवादच साधतोय आम्ही तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय त्यामध्ये आपण लक्षात घ्या मगाशी तुम्हाला इथले जे शिक्षितले आहेत यांनी आपल्याला प्रोसेस सांगितलेली आहे आणि आम्ही तुम्हाला हे लेखी आश्वासन द्यायला तयार आहोत आम्ही हे लेखी आश्वासन द्यायला तयार आहोत या ठिकाणी महिला भगिनी आणि सकाळ बसले आहेत कोणी काही खाल्लेलं नाहीये आणि आपल्याला माहिती आहे या ठिकाणी तुमची सुरक्षितता आमच्या दृष्टीने महत्वाची आहे तुमची सुरक्षितता आमच्या दृष्टीने महत्वाची